लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. नसरापूरमधील चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणी पुण्यात आक्रोश. पीडितेच्या कुटुंबियांसह ग्रामस्थांकडून मुंबई सातारा रस्त्यावर 4 तास रास्ता रोको. पुणे पोलिसांनी आंदोलकांना हटवलं तर पीडित मुलीवर रात्री उशिरा पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार. आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासाठी पूर्ण ताकदीनं प्रयत्न करणार. पीडित चिमुकलीच्या नातेवाईकांना आम्ही समजावून सांगितलं, पुन्हा चर्चा करणार. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती. पुण्याच्या नसरापूरमधील आरोपी भीमराव कांबळेला 7 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. पुणे कोर्टाबाहेर नराधमाविरोधात नागरिक आक्रमक. आरोपीला यापूर्वी 2 वेळा लैंगिक अत्याचारात जामीन. नसरापूरमधील प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू. आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची कोर्टाला विनंती करणार. मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. तर सरकारकडून विशेष सरकारी वकील दिला जाणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून पुण्यातील पीडितेच्या धायरीतील घरी भेट. संतप्त नागरिकांच्या घोषणा. आरोपीला ताब्यात देण्याची मागणी. तर आरोपी विरोधात कठोरात कठोर शिक्षेसाठी प्रयत्न करू. सुनेत्रा पवार यांचा शब्द. नसरापूरमध्ये घडलेली घटना अत्यंत वेदनादायी, मन सुंद करणारी आणि संतापजनक. प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी आम्ही आग्रही. अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर पोलादी हातांनी कारवाई झाली पाहिजे. सुनेत्रा पवार यांचं ट्विट. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा द्या. राज्य सरकारनं पीडित कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभं राहून त्यांना न्याय द्यावा. सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देऊन सरकारनं एक उदाहरण सेट करावं. आम्हाला आश्वासन नको, कृती हवी. सुप्रिया सुळे यांची भोर प्रकरणावर प्रतिक्रिया. तर आधीच्या 2 गुन्ह्यांनंतर आरोपीला जामीन कसा मिळाला, असाही सवाल उपस्थित. नसरापूर घटनेप्रकरणी आमदार रोहित पवार आज पीडित कुटुंबियांची धायरीत भेट घेणार. ही केस तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी. रोहित पवार यांची मागणी. विकृतांना शासनाचा धाक राहिला नाही. प्रायश्चित्त म्हणून मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा. नसरापूरमधील गंभीर घटनेनंतर हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी. बालकल्याण हक्क आयोग तिकडे फिरकलेला नाही. मंत्री म्हणून तर तुम्ही नापास आहातच, पण आक्रोश काळजाला भिडत नसेल तर तुम्ही माणूस म्हणून घेण्यास अपात्र. अंधारेंकडून आदिती तटकरेंवर हल्लाबोल. अमानुष घटनेबाबत कळताच पीडित मुलीच्या कुटुंबियांशी संपर्क केला. कठीण काळात शासन आपल्या पाठीशी आहे. कुटुंबियांसोबत समन्वय साधला. आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे. आदिती तटकरेंची प्रतिक्रिया. पुण्याच्या नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबाची मनोज जरांगे आज भेट घेणार. मनोज जरांगे आज पीडितेच्या गावी कुटुंबियांना भेटणार. समज दिली तरी महेश शिंदेंचं बोलणं बदललेलं नाही. एकनाथ शिंदे त्यांच्याबाबत निर्णय घेतील. मंत्री संजय शिरसाटांकडून महेश शिंदेंवर कारवाईचे संकेत. तर संजय शिरसाट प्रेमातला दोस्त बसून ठरवू. महेश शिंदेंची प्रतिक्रिया. कुठलाही संघर्ष वाढला नाही. हा संघर्ष मीडियानं वाढवला. एकनाथ शिंदे हे प्रचंड मोठं व्यक्तिमत्व. आमदार महेश शिंदे यांची प्रतिक्रिया. आतापर्यंत उतार खूप बघितले, चढ बाकी. आज ठाकरे सेनेसोबत उद्याच सांगता येणार नाही. योग्य वेळी योग आल्यावर ठरवू. खासदार संजय जाधव यांचं पक्षप्रवेशावर सूचक वक्तव्य. 2029ला भाजप शिवसेना स्वबळावर लढू शकते. राजकारणात बॉन्ड किंवा अग्रीमेंट नसतं. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य. शिवसेनेत बोलण्याचा अधिकार फक्त एकनाथ शिंदेंना. शिंदे स्वबळावर लढण्याबाबत बोलले तर त्यावर मी उत्तर देणार. शिरसाटांवर आमचे प्रवक्ते बोलतील. फडणवीसांचं भाष्य. 2029ला भाजप एकटाच महाराष्ट्रात लढणार. खरातचा वापर मित्रपक्षांना संपवण्यासाठी केला जाणार. हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. महाराष्ट्रात काँग्रेसची परिस्थिती अतिशय नाजूक. विधान परिषदेतून माघार घेतल्यानंतर फडणवीसांची काँग्रेसवर टीका. तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मला कीव करावीशी वाटते. फडणवीसांचा टोला. पवार गटाकडून विलिनीकरणाबाबत केलेल्या वक्तव्यांविषयी आपण काही ऐकलं नाही. सध्या या मुद्द्यावर कोणतीही अधिकृत चर्चा नाही. सुनील तटकरेंनी स्पष्ट केलं. पुढे चर्चा झाल्यास सुनेत्रा पवार अंतिम निर्णय घेतील, असंही केलं स्पष्ट. छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांचं निवासस्थानी जोरदार स्वागत. कुटुंबियांनी औक्षण करत दानवेंचं उत्साहात स्वागत केलं. तर पक्षात अनेक जण असताना मला लायक समजलं. हे माझं भाग्य आणि जबाबदार असल्याचं दानवेंचं वक्तव्य. अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये विवेक कोल्हे यांचं जंगी स्वागत. विधान परिषदेवर बिनविरोध निवडीनंतर कोल्हे यांच्या स्वागतासाठी भाजप कार्यकर्त्यांचा जनसागर. 50 जेसीबीतून फुलांची उधळण करताना कार्यकर्त्यांसोबत कोल्हेंचा बँडच्या तालावर ठेका.
गोकुळचा निकाल लागेल त्या दिवशी गुलाल लावून प्रतिक्रिया देणार, कोण काय बोलतं माहित नाही, हसन मुश्रीफ यांचा सतेज पाटील यांना टोला. जनगणना 2027 मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात स्वगणना. राज ठाकरेंकडून स्वगणना करून डिजिटल पद्धतीनं जनगणनेसाठी नोंद. मराठी भाषेचा आग्रह करताना हिंदूंवरच हिंसा का? नितेश राणे यांचा राज ठाकरेंवर निशाणा. नळबाजार, मालेगाव, भिवंडीत हिंसेची भाषा करून दाखवा, राणे यांचं वक्तव्य. तर नितेश राणे यांनी आम्हाला शिकवू नये. नितेश राणे यांचा पाचवा पक्ष बदलला की तत्व बदलतात, अविनाश अभ्यंकर यांचा पलटवार. पश्चिम बंगाल, तामिळनाडूसह 5 राज्यांच्या विधानसभेचा उद्या निकाल. बंगालमध्ये ममता दीदी की भाजपचा उदय. TV9 वर पहा सुपरफास्ट कव्हरेज. पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल सट्टा बाजारातही मोठा सस्पेन्स. काही सर्व्हेमध्ये जागांमध्ये मोठं अंतर दिसत असलं तरी सट्टा बाजाराच्या अंदाजात मात्र काटेकी टक्कर. करात प्रकरणात प्रतिभा चाकणकर यांना चौकशीसाठी समन्स. चाकणकर बहिणींना अटक झाली पाहिजे, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू. रुपाली ठोंबरे पाटील यांचा आरोप. तर चाकणकरांच्या संपत्तीची चौकशी व्हावी, ठोंबरे पाटील यांची मागणी. राजकीय परिस्थितीमुळे शिवसेनेत जाण्याचा निर्णय. प्रहारच्या नावावर निवडून येत नाही ही कार्यकर्त्यांची भावना. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर बच्चू कडू यांचं भुवया उंचावणारं वक्तव्य. बोंधू मनोहर भोसलेला न्यायालयाचा दिलासा. पोलीस कोठडी नाकारत मनोहर भोसलेसह 2 साथीदारांची न्यायालयीन कोठडीत रवानगी. जामिनासाठी आता बार्शी सत्र न्यायालयात जावं लागणार. TCS धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरणी फरार आरोपी निदा खानचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला. तर इतर 4 आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी. SITकडून डिजिटल पुरावे, आर्थिक व्यवहार, संपर्क साखळे आणि इतर धागेदोरे तपासण्यावर भर. नाशिकच्या TCS मधील धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरणात 4 आरोपींना कोर्टाकडून 4 दिवसांची पोलीस कोठडी. तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी, रजा मेमन यांच्या कोठडीत वाढ. पुण्याच्या दौंडमधील हिंदू विराट सभेदरम्यान कालीचरण महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य. डॉक्टर डिलिव्हरी जिहाद करत असल्याचा कालीचरण महाराजांचा आरोप. हिंदूंमध्ये सिझेरियन केस जास्त, मग मुस्लिमांच्या बाबतीत का नाही? कालीचरण महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य. कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातल्या 4घांच्या मृत्यू प्रकरणात मोठा सस्पेन्स. डोकाडिया कुटुंबानं खाल्लेल्या कलिंगडात विष मिसळल्याचा तज्ज्ञांना संशय. कलिंगडात विष कोणी मिसळलं? डोकाडिया कुटुंबाची हत्या की आत्महत्या याची चर्चा. कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील 4घांच्या मृत्यू प्रकरणी FDAचा खुलासा. तपासणीवेळी कलिंगडात कोणतीही भेसळ आढळली नाही, तर हत्या करून आत्महत्येचा हा प्रकार, तज्ज्ञांचा अंदाज. डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूनंतर मुंबईतील पायधुनी भेंडी बाजारातून कलिंगड गायब. परिसरातील कोणत्याही फळांच्या दुकानात सध्या कलिंगड उपलब्धच नाही. देशात आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर यापुढे तुमच्या मोबाईलवर सायरन वाजणार. आपत्कालीन सायरन वाजण्याची देशभरातील सर्व मोबाईलवर ट्रायल. बीडच्या नेकनूरमधील 2 गटातील राड्यावर मनोज जरांगे यांचं सूचक वक्तव्य. आमच्यावर केस झाल्यानं काही फरक पडणार नाही, मात्र 2 ते 4 लोकांसाठी सर्वांना यात दोषी धरू नये. जरांगेंची प्रतिक्रिया. नेकनूरमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगतेवेळी 2 गटात. पुरंदर तालुक्यातील बेलसर शिव मंदिराची सुप्रिया सुळेंकडून पाहणी. ऐतिहासिक ठेवा संवर्धनासाठी भरीव मदत करणार. खासदार सुप्रिया सुळे यांचं आश्वासन. बागेश्वर बाबाकडून छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचा अनादर. वाहनामध्ये शिवरायांची प्रतिमा उलटी ठेवल्याचा फोटो व्हायरल. बागेश्वर बाबा पुन्हा वादात अडकण्याची शक्यता. आझाद मैदान पोलीस ठाण्यात किरीट सोमय्या यांचं 5 तास आंदोलन. बांगलादेशी बोगस जन्म दाखला घोटाळा प्रकरणात संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात सोमय्यांकडून पोलिसांना एका आठवड्याचा वेळ. कोर्टात जाण्याचाही इशारा. जळगावमध्ये कानळदा रोडवर भर उन्हात भाजपचे नगरसेवक विजय बांदल यांचं कार्यकर्त्यांसह रास्ता रोको आंदोलन. महादेव नगरजवळ मुख्य रस्त्याला मोठ्या प्रमाणात पडलेल्या भेगांमुळे अपघात वाढल्यानं नगरसेवकाचं आंदोलन. नीट परीक्षेसाठी आज दिवसा मेगा ब्लॉक रद्द. मध्यण ट्रान्स हार्बर मार्गावर मध्यरात्री विशेष ब्लॉक संपला. ब्रिटिश संसदेत उद्योजक भरत गीते यांचा ग्लोबल इन्स्पिरेशन ऑफ द इयर 2026 पुरस्कारानं सन्मान. भरत गीतेंच्या कार्याचा जागतिक स्तरावर झालेला गौरव महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद. महिला T20 वर्ल्ड कपसाठी BCCIकडून भारतीय संघ जाहीर. हरमनप्रीत कौरवर संघाची धुरा. 12 जूनपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपचा थरार रंगणार. लग्नसराईत पाहुण्यांना उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून लग्न मंडपात बसवले वॉटर स्प्रिंकलर्स. लखन चव्हाण या तरुणाचा उकाड्यावर भन्नाट जुगाड. देशी जुगाडामुळे आता भर उन्हातही लग्न मंडप राहतोय थंडगार. मध्य महाराष्ट्रातील पुण्यासह सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये उष्णतेचा पारा वाढला. पुण्यात कमाल तापमान 37 ते 40 अंशांच्या दरम्यान, तर काही ठिकाणी उष्णतेची हलकी लाट जाणवणार. वाशिम जिल्ह्यात पाणी टंचाईचं संकट अधिक गडद. जिल्ह्यातील 77 मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये केवळ 20%च पाणीसाठा शिल्लक. 20 प्रकल्प पूर्णपणे कोरडे.
परभणीच्या जिंतूर तालुक्यातील सावरगाव तांडा येथे हंडाभर पाण्यासाठी गावकऱ्यांना करावी लागते पायपेट. गावात एक सरकारी विहीर, तीनही गाठला तळ. याच विहिरीत जीव धोक्यात घालून पाणी काढण्याची गावकऱ्यांवर वेळ. वाढत्या उष्णतेमुळे पश्चिम विदर्भातील जलसाठ्यांमध्ये मोठी घट. बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पाला कोरड, तर अप्पर वर्धा प्रकल्पात 49% जलसाठा. येत्या काळात पाणी टंचाईची दाट शक्यता. गोंदियात पाणी पुरवठा करणाऱ्या वैनगंगा नदीचा डांगुर्ली इथला घाट कोरडा. गोंदिया शहराला मर्यादित पाणी पुरवठा. शहरातील सुंदरनगर भागात पाण्याची टंचाई. 1 ते 2 किलोमीटर लांब जाऊन नागरिकांना पाणी आणावं लागतंय. नांदेडमध्ये पोमनळा गावात पाणी टंचाई कायम. हंडाभर पाण्यासाठी गावकऱ्यांची म्हणमण. पोमनळा गावाचा पाणी प्रश्न सुटेना. गावात असलेल्या एका छोट्या विहिरीच्या झऱ्यावर संपूर्ण गाव अवलंबून. बुलढाण्याच्या मंगरुळ गावात पाणी टंचाई. ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा. ग्रामस्थांचा 5 मेपासून आमरण उपोषणाचा इशारा. पाण्यासाठी महिलांची पायपीट. बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्य मार्गावर कदमापूर शाळेचा अनोखा उपक्रम. पक्ष्यांसाठी विद्यार्थ्यांनी राबवली पाणी चळवळ. उष्माघातापासून पक्ष्यांचं संरक्षण करण्यासाठी उपक्रम. धुळ्यात वाढत्या तापमानामुळे पोल्ट्री उद्योगापाठोपाठ आता पशुपालक देखील संकटात. वाढत्या तापमानामुळे जनावरं दगावण्याची भीती. पशुपालकांना काळजी घेण्याचं आवाहन. धुळे बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी. मुलांच्या शाळेचा निकाल लागताच सुट्ट्या लागल्यानंतर धुळे बसस्थानकावर विविध गावांना जाण्यासाठी गर्दी. पुणे, मुंबई, नाशिक आणि सुरतला जाण्यासाठी नागरिकांना जागा मिळेना. जिल्ह्यातील नायगाव रेल्वे स्थानकात झोपलेल्या प्रवाशाच्या खिशातून चोरट्यानं शिताफीनं मोबाईल चोरला. एका प्रवासी नागरिकाकडून चोरी करतानाचा व्हिडिओ कैद. भर दिवसा रेल्वे स्थानकात चोऱ्या होत असताना सुरक्षेबाबत प्रश्न. इंधन दरवाढीचा एअर इंडियाला फटका. विमानाच्या 100 फेऱ्या कमी करणार. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये 10% कपात करण्याचा निर्णय. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी कुळगाव बदलापूर नगरपालिकेचा मोठा निर्णय. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई केली. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.